नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच एक्झामसाठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू केलेली आहे केसागर पब्लिकेशन तर्फे. केसागर करिअर अकॅडमी वरती कंबाईन परीक्षेसाठी बॅच चालू आहे, रेकॉर्डेड बॅचेस. आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण लेक्चर सिरीज चालू आहे मोफत कंबाईनसाठी देखील. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचेसला जॉईन व्हायचं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे, ओके. बाकी आपला जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पुस्तकं कशी मागवायची, कुठून मागवायची. तर तुमच्या समोर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही जावा. तिथं तुम्ही सर्च प्रोडक्ट्स मध्ये, मी नेहमी तुम्हाला सांगते की सर्च प्रोडक्ट्स मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही पुस्तकाचं नाव टाईप करता, पण त्या नावानं जर पुस्तक सेव्ह नसेल तर पुस्तक तुम्हाला लवकर मिळत नाही. तर आपण काय करू शकतो, इथं आपण होम पेज आहे ना, होम पेज मध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी तुम्हाला पुस्तक हवंय तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जावा. उदाहरणार्थ तुम्ही एमपीएससी कॅटेगरीमध्ये गेलात तर इथं तुम्हाला पेपर 1, पेपर 2, स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम, ऑप्शनल सब्जेक्ट असे सगळे कॉलम मिळतील. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या त्या सब्जेक्टची पुस्तकं मागवू शकता. ठीक आहे, ओके. फॉर एक्झाम्पल आपण आता घेत आहोत एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी. तर एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीसाठी आपल्या पब्लिकेशनची 2 पुस्तकं अवेलेबल आहेत. एक आहे के सिद्धार्थ सरांचं पुस्तक जे युपीएससीचे विद्यार्थी वापरतात. पुस्तक आहे सिद्धार्थ सरांचं, अनुवाद केलाय श्रीकांत गोखले सर, केसागर पब्लिकेशन. आणि दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे नेतनकर सरांचं, जे पुस्तक विद्यार्थी प्रिय असं पुस्तक ओळखलं जातं. तर नेतनकर सरांचं पुस्तक पण बेस्ट आहे. दोन्ही पैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही इथं यूज करू शकता. बेस्ट बुक आहे, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. ठीक आहे, चला तर आपण कंटिन्यू करूया आपलं लेक्चर एन्व्हायरमेंटचं. आपण कुठपर्यंत आलो होतो, याच्यामध्ये आपण जो ठोकळा आहे आपला राज्यसेवेसाठी त्याच्यामधून एन्व्हायरमेंट इकॉलॉजी कंप्लीट करत आहोत. रेफरन्स बुक तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक वापरू शकता. परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेची संरचना, परिसंस्थेची कार्य, त्याच्यानंतर परिस्थितिकी मनोरा, पिरॅमिड, कार्बन चक्र असेल, नायट्रोजन चक्र, इथपर्यंत आपण आलो होतो. आय थिंक मला ते नायट्रोजन चक्र आपण कंप्लीट केलेलं नाही. ठीक आहे, तर आपण बघूया नायट्रोजन चक्र. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात आयोगाकडून. तर नायट्रोजन चक्रामधून तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील, साधा सिंपल क्वेश्चन आहे की वातावरणामध्ये किती टक्के हा वायू आढळतो, तर 78%. बरोबर, म्हणजे सगळ्या जीवसृष्टीला नायट्रोजनची आवश्यकता असते. बरोबर, मग नायट्रोजन हा प्रथिनांचा अत्यावश्यक घटक आहे, लक्षात ठेवा. आता इथं प्रथिनांचा अत्यावश्यक घटक आहे हा भाग तुम्हाला एन्व्हायरमेंट इकॉलॉजी मध्ये नाही उपयोगी पडणार, तुम्हाला हे सायन्स मध्ये उपयोगी पडेल. ठीक आहे, ओके. मग जे सजीव आहेत ना, तर ते सजीव काय करतात, उपलब्ध स्वरूपातील नायट्रोजनचं ग्रहण करू शकतात का, नाही करू शकत. हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा की वातावरणामध्ये उपलब्ध जो 78% नायट्रोजन आहे त्याचं ग्रहण डायरेक्ट हे सजीव करू शकत नाहीत. बरोबर, मग काय करतात, तर नायट्रोजन विविध संयुगाच्या, मग उदाहरणार्थ नायट्रेट असेल, अमोनिया असेल, याच्या फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजे जर तो संयुगाच्या स्वरूपात असेल तरच ते काय करू शकतात, ग्रहण करू शकतात. बरोबर, मग आता या फॉर्म मध्ये त्याला आणावं लागेल. ओके, म्हणजे वनस्पती जमिनीतून विविध संयुगाच्या स्वरूपामध्ये नायट्रोजन ग्रहण करतात. हे सेकंड नंबरचं सेंटेन्स जे डायरेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये दिलं जातं की वनस्पती जमिनीतून विविध संयुगाच्या स्वरूपात नायट्रोजनचे ग्रहण करतात. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की नायट्रोजनचं ग्रहण का नाही करू शकत, कारण ते संयुगाच्या स्वरूपामध्ये नसतं, आणि का संयुगाच्या स्वरूपातच करतात तेही तुम्हाला माहित पाहिजे. तिसरा मुद्दा बघा, वातावरणामध्ये जो मुक्त नायट्रोजन असतो तर या मुक्त नायट्रोजनचं स्थिरीकरण नील हरित शैवाल यांच्यासारखे जीवाणू करतात. ठीक आहे, बरोबर, हे पण लक्षात ठेवा. पावसाच्या पाण्याबरोबर नायट्रिक आणि नायट्रस आम्ल याच्यावरती कायम क्वेश्चन असतात, इथे क्वेश्चन करा. तर नायट्रिक आणि नायट्रस आम्ल यांच्या स्वरूपामध्ये नायट्रोजनची संयुगे जमिनीमध्ये मिसळतात आणि वनस्पती भूगर्भातील काय करतात, पाण्यावाटेतील शोषून घेतात. तर ही दोन्ही मुद्दे जे आहेत अगोदर पण विचारलेले आहेत, पुन्हा पण रिपीट होऊ शकतात. आता वनस्पतींनी ग्रहण केलेला जो नायट्रोजन आहे तो काय होतो, अन्न साखळीमध्ये, आपण अन्न साखळी बघितले, तृणभक्षक म्हणजेच पर्यायाने मांसभक्षक प्राण्यांच्याही शरीरामध्ये प्रवेश करतो. बरोबर, आणि हा नायट्रोजन उत्सर्जनावाटे प्राण्यांच्या शरीरातून
कुठं सोडला जातो? पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो आणि त्याच्याबरोबरच वनस्पती आणि प्राणी यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा विघटन प्रक्रियेमध्ये शरीरातील नायट्रोजन संयुगाचे पोषक द्रव्यात रूपांतर होऊन परत जमिनीमध्ये ते मिसळले जातात. ओके, आणि इथून काय होतं? इथून पुन्हा नायट्रोजन मुक्त होतो, वातावरणात मिसळतो आणि हे नायट्रोजन सायकल जे आहे हे अशा प्रकारे कंप्लीट होतं. इथं तुम्हाला दिलेलं आहे वातावरणातील नायट्रोजन, त्याच्यानंतर माती, पाणी, झाडांची मुळे अमोनियामध्ये रूपांतर होतं, त्याच्यानंतर वनस्पतीद्वारे ग्रहण दिलेलं आहे. इथं प्राणी, पुन्हा उत्सर्जन, विघटन, संयुगे पुन्हा पाण्यात परत जातात, जीवाणूंद्वारे पुन्हा नायट्रोजन मध्ये रूपांतर वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. चला, तर हे होतं नायट्रोजन सायकल. याच्यानंतर आपण बघतोय वनस्पतींचं वितरण. तर हा आहे आपला ठोकळा. सामान्य अध्ययन पेपर पहिला, संपूर्ण तयारी रिव्हिजन साठी तुम्ही ठोकळा नक्की घ्या. जवळजवळ 1000 ते 1500 पेजेसचा हा ठोकळा आहे. याच्यामध्ये थेरी प्लस जे तुमचे एमसीक्यू आहेत, म्हणजे आता एकच एक्झाम आहे एमसीक्यू पॅटर्न मधली, तर तशा पद्धतीने तुम्हाला इथं सिलेबस कव्हर करून दिलेला आहे. वनस्पतींचं वितरण बघा, आपण बघतो की आपल्या पृथ्वीवरती, बरोबर, आपल्या पृथ्वीवरती वनस्पतींच्या वितरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात विविधता आहे. बरोबर, म्हणजे आपण जर बघितलं तर विषुववृत्तापासून जसं जसं तुम्ही ध्रुवाकडे जाल, बरोबर, तर किंवा समुद्र सपाटीपासून तुम्ही पर्वताच्या शिखरापर्यंत जाल तर तिथे तुम्हाला एकसारखी वनस्पती दिसतात का? नाही, विभाग दिसतात वेगवेगळे. ठीक आहे, मग आता हे विभाग दिसतात किंवा हे वनस्पतींचं जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा वितरण आहे हे कशावरती अवलंबून असतं? विविध घटकांवर अवलंबून असतं आणि या घटकांमुळे वनस्पती विभागावर काही प्रकारचं नियंत्रण असल्याचंही दिसून येतं. तर या घटकामध्ये तुम्हाला कोणते घटक लक्षात ठेवायचे की कोणत्या घटकामुळे वनस्पती विभागावर नियंत्रण असतं? त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, पर्जन्य, जमिनीतील ओलावा यांच्यासारखे हवामान घटक. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. दुसरे घटक जमिनीतील पोषक घटक, जमिनीचा पोत, जमिनीची रचना, त्याच्यामधील आम्ल, अल्कयुक्त घटक, क्षारता, जमिनीचे अन्य गुणधर्म यांसारखे मृदाविषयक घटक. ओके, प्राणी आणि मानव यांसारख्या सजीव घटकांचा परिणाम सूक्ष्मजीव वनस्पतींच्या मृत पेशी खातात, गांडूळ अन्य कीटक जमीन भुसभुशीत करतात, जनुकातील बदल असेल, निवड असेल, स्पर्धा असेल, जीव विषयक घटक. ठीक आहे, बघा, हवामान घटक, मृदा विषयक घटक, जीव विषयक घटक, प्राकृतिक घटक, अंतर्गत घटक. तर हे पुस्तक वाचायची मेथड आहे. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारतात? तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं जातं की, व्यवस्थित ऐका, वनस्पतींचं वितरण विविध घटकांवर अवलंबून असतं, त्यापैकी खालीलपैकी हवामान घटक कोणते? तिथं तुम्हाला ऑप्शन मध्ये सूर्यप्रकाश असतो, तापमान असतं, त्याच्यानंतर भूपृष्ठ रचना असते, चौथा ऑप्शन असेल तुम्हाला इथं पर्जन्य. ठीक आहे, याच्यामध्ये ऑड ऑप्शन कोणता? एक घटक तुम्हाला जीवविषयक दिलेला आहे, 3 घटक तुम्हाला हवामान दिलेले आहेत. पण हे तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास नाही केला तर तुम्हाला हे एवढं सोपं असून सुद्धा सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, पुस्तकातून किती क्वेश्चन येतात डायरेक्ट असा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. बघा, डिपेंड करतं की तुम्ही पुस्तक कोणत्या लेवलनं वाचताय. बरोबर, पुस्तकात तर सगळंच असतं, पण तुम्ही त्या लेवलनं पुस्तक वाचताय का नाही हे फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळं अशा प्रकारे तुमचं थिंकिंग असलं पाहिजे की घटक कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. मी डायरेक्ट अंतर्गत घटक करते, खंडवहन, अंतर्गत शक्ती, हालचाली, उष्णता, कंपन. पण जेव्हा परीक्षेत तुम्हाला हे लक्षातच येत नाही की वनस्पतींच्या वितरणासाठी हे अंतर्गत घटक आहेत, तेव्हा याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे एवढा भाग तुम्ही वाचून सुद्धा याचा काहीच उपयोग होत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. तर त्याच्यानंतर बघा, आगीचे घटक पण तुम्हाला दिलेले आहेत. उद्देशपूर्वक किंवा अपघाताने, वीज पडल्याने आग लागणे याच्यावरती पण वनस्पतींचं वितरण डिपेंड करतं. वनस्पतींचा जागतिक प्रसार किंवा पांगणे, मानवी मध्यस्थी, ढवळाढवळ या सगळ्यांचा समावेश इथं होतो. तर हे आपल्याला इथं घटक लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, आता हे जे वनस्पतींचं वितरण आहे या सगळ्या घटकांबरोबर टोटल 8 घटक आपण बघितले. या 8 घटकांबरोबर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? वनस्पतींचं वितरण वरील घटकांबरोबरच एक जीवनचक्र, परिसंस्था, 2 अक्षवृत्त आणि 3 उंची विषयक संकल्पना,
वनस्पती समाजाचे गुणधर्म लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला इथं करता येतं. म्हणजे या 8 घटकांशिवाय 8 घटकांशिवाय तुम्हाला इथं बाकीचे गुणधर्म सुद्धा लक्षात घ्यावे लागतील. ठीक आहे. जीवचक्र परिसंस्थामध्ये जमिनीवरील जीवचक्र, सागरातील क्षार पाण्यातील जीवचक्र, जमिनीतील गोड्या शुद्ध पाण्यातील जीवचक्र यांचा समावेश होतो. आणि याच्यामध्ये जमिनीवरील वितरण कसं असतं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचं जागतिक वितरण किंवा विशिष्ट परिसंस्थेमुळे होणारे वितरण यासारखे पर्याय आपल्याला दिसून येतात. पण हे 8 घटक आहेत ना, हे 8 घटक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आता विषुववृत्तावरील बारमाही अरण्ये, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये, मोसमी अरण्ये, समशीतोष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये, समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी अरण्ये, सूचीपर्णी अरण्ये, सदाहरित टणक लाकडाची अरण्ये, सवाना निर्मळ गवताळ प्रदेश असेल, रखरखीत हवामानाचा ओसाड प्रदेश असेल, तर हे सगळे प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे. बरोबर. विषुववृत्तावरील बारमाही अरण्ये, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये, मोसमी अरण्ये, समशीतोष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये, पानझडी, सूचीपर्णी, टणक लाकडाची, सवाना, निर्वृक्ष गवताळ प्रदेश, रखरखीत हवामानाचा ओसाड प्रदेश, अतिशीत हवामानाचा ओसाड प्रदेश. म्हणजे इथं आपल्याला टोटल 10 प्रकार लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ओके. चला बघा, आता एक एक करून आपण हे प्रकार बघूया. याच्यावरती 100% क्वेश्चन येतात म्हणजे येतात. विषुववृत्तीय बारमाही अरण्ये, लक्षात ठेवा, नावावरती फोकस करा. विषुववृत्तीय म्हणतात, बारमाही पण म्हणतात. बरोबर. वैशिष्ट्य काय आहे बघा, इथं उष्णता कशी असते, भरपूर असते, उलट देखील तुम्हाला कमी असते. बारमाही पाऊस असतो, याला करा 1 नंबर. ठीक आहे. हवामान कसं आहे, अनुकूल आहे. बरोबर. त्याच्यामुळं पाऊस आहे म्हटलं तर बारमाही असणारे सदाहरित घनदाट असतात. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. महोगनी, एबनी, सिंकोना, ग्रीन हार्ट, रोजवूड, शिसवी, रबर, वेल्यानाड. कारण का माहिती का, जसं जसं तुम्ही पुढे जात जाल तसं तसं तुम्हाला काय होईल, ही झाडांची नावं जी आहेत ना कन्फ्युज होईल. म्हणजे तुम्ही विषुववृत्तीय करताय. बरोबर. पुढे तुम्ही उष्णकटिबंधीय कराल तर त्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय मध्ये साग, सिंकोना, रबर, नारळ, वेल्यानाड. आता हे कॉमन आहे वेल्यानाड. ठीक आहे. कॉमन करू नका, कॉमन विचारत पण नाहीत. जे वेगळी आहेत ती लक्षात ठेवा. ही अरण्ये विषुववृत्तीय अरण्याप्रमाणेच फार टणक, कठीण लाकूड अशा प्रकारचे असतात. लक्षात ठेवा. इथलं बघतोय आपण. इथं बघा, आता इथं दाट वेलींची जाळी, दाट झाडे झुडपे, वनांना ब्राझीलमध्ये सेल्वा असं म्हटलं जातं. असले क्वेश्चन राज्यसेवेला फार विचारतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यांना ब्राझीलमध्ये सेल्वा म्हटलं जातं? ऑप्शन देतात. विषुववृत्तीय बारमाही, उष्णकटिबंधीय सदाहरित, मोसमी अरण्ये. तिथे तुम्हाला माहित पाहिजे की विषुववृत्तीय बारमाही अरण्यांना ब्राझीलमध्ये सेल्वा असं म्हटलं जातं. सर्वसाधारण वृक्षांची उंची किती असते? 80 ते 100. पानं विस्तृत असतात, लांब असतात, रुंद असतात. त्याच्या उलट देतात आपल्याला. अमेझॉनचं खोरं आग्नेय आशियातील. टेम्परेचर लक्षात ठेवा, पर्जन्य लक्षात ठेवा, सूर्यप्रकाश भरपूर असतो, बांडगुळ सुद्धा इथे तुम्हाला दिसतात, लाकूड टणक असतं, सहज कापता येत नाही, आणि निरनिराळ्या रंगाच्या फळा फुलांनी ही अरण्य नेहमी डवरलेली असतात. ठीक आहे. ओके. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये, जस्ट 1 मिनिट थांबा. ओके. आपण पुढचा भाग नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. गुड डे. टेक केअर.